नमस्कार, मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण नाश्त्याचा वेगळा प्रकार पाहणार आहोत, सुशिला। त्याच्यासाठी काय साहित्य घेतलेले आहे ते पाहू। तर सुशिला करण्यासाठी मी इथे भाजके पोहे घेतलेले आहे। आपण चुरमुरे किंवा साधे मुरमुरे पण घेऊ शकतो, त्याच्यापासून पण छान सुशिला बनते। मी इथे भाजके पोहे घेतलेले आहे। आता हे पाण्यामध्ये आपण 2 मिनिटांसाठी भिजत घालू। आणि घ्यायच्या आधी मी चाळून घेतलेले होते। असे 1 मिनिटांसाठी आपण पाण्यामध्ये याला भिजत ठेवणार आहोत। त्याच्यानंतर याच्यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे। खूप छान असा हा पौष्टिक पदार्थ आहे आणि थोड्याशा साहित्यामध्ये पटकन होतो आणि तोंडाची चव वाढवणारा आहे। मराठवाड्यामध्ये हा भरपूर प्रमाणात केला जातो। 1 मिनिट झालेला आहे। आता पाण्यामधून आपण काढून घेणार आहोत। असे पिळून काढायचे आहे, याच्यामधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे। मी इथे असे पोहे छान पिळून घेतलेले आहेत। भाजके पोहे आहेत हे। आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे मी अर्धा वाटी। ही आता मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेते आणि याची जाडसर भरड करून घ्यायची आहे आपल्याला। आता अशी मी भरड करून घेतलेली आहे फुटाण्याच्या डाळीची। आता आपण सुशिला फोडणी घालणार आहोत। त्याच्यासाठी मी कढईमध्ये पळीभर तेल घातलेलं आहे। त्याच्यामध्ये शेंगदाणे घालून तळून घेऊ। शेंगदाण्याचा कूट पण आपण याच्यामध्ये घालू शकतो किंवा असे अख्खे शेंगदाणे पण तळून घालू शकतो। मी इथे तळून घालणार आहे। मोहरी घालते मी, अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। कांदा, ओला कांदा पण वापरलेला आहे मी इथे। कढीपत्ता घालत आहे। हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून घेतो। हळद घालत आहे पाव चमचा। हिंग घालत आहे पाव चमचा। आणि ही फुटाण्याची डाळ घालून घेते। थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे मी। आता हे भाजके पोहे मी याच्यामध्ये घालून घेते। एक मिनिट छान परतवून घेते मी। आता तळलेले शेंगदाणे मी घालून घेते। चवीपुरतं मीठ, लिंबू पिळून घेत आहे मी अर्धा। आणि चिमूटभर साखर घालत आहे वरून। आता याला छान वाफ येऊ देते झाकण ठेवून, म्हणजे चिवट होणार नाहीत आपले
सुशीला. आता 1 मिनिटानंतर छान तयार झालेली आहे खाण्यासाठी. थोडीशी कोथिंबीर मी वरून घालून घेत आहे आणि आपला नाश्त्याचा छान पदार्थ असा तयार झालेला आहे. खाण्यासाठी सुशीला तयार झालेली आहे.